नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये अंकगणित चालू करणार आहोत आणि अंकगणिताचा अतिशय सोपा, माझ्या दृष्टिकोनातून सोपा आणि तुमच्या दृष्टिकोनातून सोपा करून देईल असा टॉपिक आज मी घेणार आहे। तो आहे म्हणजे वयवारी। तर वयवारी हा चॅप्टर सॉल्व करताना तुम्हाला माहीत आहे की एक्सची जास्तीत जास्त किंमत तुम्हाला काढावं लागते, पण आपण हा जो चॅप्टर आहे कुठेही एक्स आणि वायचा उपयोग न करता आपण हा चॅप्टर सॉल्व करणार आहोत। तर अत्यंत महत्त्वपूर्णपणे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ पाहताना तुम्ही नोटबुक घेऊन बसायचं आहे। प्रत्येक टाईपवरचा प्रत्येक प्रश्न आणि जे पण प्रश्न तुम्हाला मी सोडवायला देत आहे ते पण प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये लिहून एक प्रॉपर नोट्स काढून त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही सॉल्व करायची आहेत। तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या टॉपिक्सकडे येऊया। वयवारी या टॉपिकमधला पहिला प्रश्न आपल्या समोरवरती आहे बघा। टाईप 1 मध्ये गणेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 56 असेल तर सुरेशचे आजचे वय किती? ठीक आहे, गणेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे? 5:3 आणि त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? 56। तर सुरेशचे आजचे वय किती? एकदम साध्या पद्धतीनुसार लक्ष घ्यायचं। वयवारीमध्ये तुम्हाला बेरीज दिलेली आहे वयांची, म्हणून गुणोत्तराची बेरीज करायची। ओके, वयवारीमध्ये तुम्हाला वयांची बेरीज दिलेली आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज करावी। ओके, लिहून घ्या। वयवारीमध्ये जर तुम्हाला फरक दिलेला आहे वयांचा तर गुणोत्तराचा सुद्धा फरक करावा। फरक म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, म्हणजेच मोठ्या गुणोत्तरातून लहान गुणोत्तर वजा करणे। तिसरा पॉईंट लिहून ठेवा की वयवारीमध्ये तुम्हाला जर वयांचा गुणाकार दिलेला आहे म्हणून तिथं गुणोत्तराचा गुणाकार करावा। बेरीज असेल तर गुणोत्तराची बेरीज, फरक म्हणजेच वजाबाकी असेल तर गुणोत्तराचा फरक आणि गुणाकार असेल तर गुणोत्तराचा गुणाकार। ठीक आहे, तर आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेलं आहे गणेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 56 असेल तर सुरेशचे आजचे वय किती? तर एकदम सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करू। तर सुरेशचे आजचे वय बरोबर, ठीक आहे, सुरेशसाठी गुणोत्तर बघा। गणेश व सुरेश म्हणजे गणेशचं गुणोत्तर किती आहे? 5 आणि सुरेशचं गुणोत्तर किती आहे? 3। मग सुरेशसाठी गुणोत्तर आहे 3, हे वरती लिहिलं आणि इथं वयांची बेरीज दिलेली आहे 56, म्हणून या गुणोत्तराची बेरीज केली, किती आहे झाली? 5 आणि 3 याची बेरीज। गुन्हेला काय करायचं? बेरीज जी दिलेली आहे ती गुणाकारात घ्यायची, हे 56। ठीक आहे, बघा 3/5 आणि 3 8 गुन्हेला 56। ठीक आहे, 8 7 56, 3 गुणेला 7 म्हणजे किती झालं? 21 वर्ष। तर सुरेशचं आजचं वय किती झालं? 21 वर्ष। सेम समजा तुम्हाला गणेशचं जर काढायचं म्हटलं असतं तर गणेशचे आजचे वय बरोबर, गणेशसाठी गुणोत्तर किती आहे? गणेश पहिला आहे म्हणजे पहिलं गुणोत्तर 5, हे वरती लिहिलं। ठीक आहे, आणि बेरीज आहे उदाहरणामध्ये म्हणून गुणोत्तराची बेरीज केली, म्हणजे 5 + 3 मी डायरेक्ट 8 लिहिले आणि जी बेरीज आहे तिकडे लिहिली, किती होती बेरीज? 56 इकडे लिहिली। 8 7 56, 7 5 35 वर्ष। तर सुरेशचं आपल्याला आजचं वय किती भेटलं? 35 वर्ष। समजलं? आता बघा 21 आणि 35ची बेरीज करा। 5 आणि 1 किती होतात? 6 आणि 3 आणि 2 किती होतात? 5, म्हणजे किती उत्तर आलं? 56 वर्ष। म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज जर केली तर 56 वर्ष येते, म्हणजे उत्तर आपलं काय आहे? परफेक्ट आहे। पण बघा परीक्षेमध्ये सॉल्व करताना तुम्हाला ट्रिक्स माहीत पडली तर तुम्हाला ज्याचं विचारलं आहे तेवढंच काढायचं, जास्त काढायची गरज नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो आणि तोंडी कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करावा। ठीक आहे, अशाच टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघूया। बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे। सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 35 असेल तर सीताचे आजचे वय किती? ठीक आहे, वयांची बेरीज दिलेली आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज करावं लागेल। मग सीताचे आजचे वय बरोबर काय होईल? सीतासाठी गुणोत्तर, सीता पहिली आहे म्हणजे गुणोत्तर किती आहे? 3 आणि गीता दुसरी आहे म्हणजे गुणोत्तर किती आहे? 4। तर सीताचे गुणोत्तर 3 आहे म्हणून 3 वरती लिहिलं। इथं वयांची बेरीज दिलेली आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 3 + 4 किती झाले? 7 गुणेला त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 35 इकडे लिहिले। 7 ने 35ला भागलं तर 7 5 35, म्हणजेच 3 गुणेला 5 किती? 15 वर्ष झालं सीताचं आजचं वय। झालं क्लिअर? आणि सेम जर तुम्हाला गीताचं आजचं काढायचं असेल
तर गीताचे आजचे वय बरोबर, गीतासाठी गुणोत्तर किती आहे रे? 4. ठीक आहे, वयाची बेरीज 3 + 4 7, बेरीज किती दिलेली आहे? 35. 7 5 35, 5 चोक 20, म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 20 वर्ष. आणि वयाची बेरीज किती? तर 35 येते, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. पण आपल्याला सीताचंच विचारलं होतं तर तेवढंच काढायचं, पुढे जास्त जाण्याची गरज नाही आहे. पुढचा प्रश्न एक तुम्हाला होमवर्कसाठी देतो, तो तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज 25 असेल तर सीताचे आजचे वय किती? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपण टाईप दुसरा बघणार आहोत. बघा, टाईप दुसरामधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. स्मिथ व ओझल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे, त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष असेल तर ओझलचे आजचे वय किती? असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, आता काय दिलेलं आहे? फरक. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? बेरीज असेल तर गुणोत्तराची बेरीज करावी, फरक असेल तर गुणोत्तराचा फरक करावा, म्हणजेच वजाबाकी करावी, आणि गुणोत्तराचा गुणाकार असेल, वयाचा गुणाकार असेल तर गुणोत्तराचा गुणाकार करावा. मग याच्या उदाहरणामध्ये आपल्याला फरक दिलेला आहे, म्हणून आता गुणोत्तराचा आपल्याला फरक करावा लागेल. मग आपल्याला विचारलेलं आहे ओझलचे आजचे वय, तर ओझलचे आजचे वय बरोबर ओझलचे आजचे वय बरोबर ओझलसाठी गुणोत्तर काय आहे? पहिला स्मिथ आहे, म्हणजे स्मिथसाठी पहिलं गुणोत्तर 5, ओझल दुसरी आहे म्हणजे ओझलसाठी गुणोत्तर आहे दुसरं 3. हे ओझलचं गुणोत्तर आपण वरती लिहिलं 3. ठीक आहे. आता त्यांच्या वयातील फरक आहे म्हणून या गुणोत्तराचा फरक करावा, म्हणजे 5मधून 3 काढले, ओके, गुणेला वयातला फरक किती आहे? 24, हा गुणाकारात घेतला, काय अडचण आहे? ठीक आहे, म्हणजेच 3/5मधून 3 गेले, किती राहिले? 2, गुणेला 24, 2ने 24ला भागलं तर 12चा भाग गेला, म्हणजेच 12 × 36 वर्ष हे झालं आपलं ओझलचं वय. तर ओझलचं आजचं वय बरोबर किती झालं? 36 वर्ष आहे ना. आणि पुढे आपल्याला स्मिथचं समजा काढायचं सांगितलं असतं तर कसं काढलं होतं? स्मिथचे आजचे वय बरोबर सेम स्मिथसाठी गुणोत्तर आहे पहिलं, ते किती आहे? 5. ठीक आहे, गुणोत्तराचा फरक आहे, वयाचा फरक आहे म्हणून गुणोत्तराचा फरक, म्हणजे 5मधून 3 काढले 2, गुणेला फरक इकडे आहे 24 म्हणून 24, 2ने 24ला भागलं तर 12चा भाग गेला, 12×5 = 60 वर्ष हे झालं आपलं स्मिथचं आजचं वय. आता या दोघांची जर वजाबाकी केली, 60मधून जर 36 काढले तर फरक येतो 24चा, म्हणजे उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीनुसार हे साधे साधे एक्झाम्पल आपण एकदम सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करू शकतो, कुठेही एक्स किंवा वाय करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न अशाच तऱ्हेचा आपण बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे, त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष असेल तर सीताचे आजचे वय किती? एकदम सोपी आहे. सीताचे आजचे वय बरोबर सीताचे आजचे वय बरोबर आधी वरती सीताचं गुणोत्तर लिहिणार. सीता पहिली आहे म्हणजे गुणोत्तर पहिलं किती आहे? 7. छेदामध्ये इथं वयातली फरक आहे म्हणून या गुणोत्तराचा फरक 7मधून 4 गेले राहिले 3, ही मी डायरेक्ट लिहिले. 7तून 4 गेले 3 राहिले डायरेक्ट लिहिले, गुणेला फरक लिहा किती आहे? 30. 3ने 30ला भागलं, 10चा भाग गेला, मग 10 गुणेला 7 की झाले 70 वर्ष हे झालं सीताचं आपलं आजचं वय. आणि गीताचं जर विचारलं असतं तर गीताचे आजचे वय बरोबर गीतासाठी गुणोत्तर किती आहे? 4. उदाहरणामध्ये वयातला फरक दिलेला आहे म्हणून गुणोत्तराचा फरक 7तून 4 गेले 3 आले, गुणेला फरक इकडे लिहिणार 30. 3ने 30ला भागलं, परत 10चा भाग गेला, 10 चौक 40 वर्ष हे झालं आपलं गीताचं वय. फरक जर काढला तर 70मधून 40 गेले 30 वर्ष राहतात, म्हणजे उत्तर आपलं काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे. काही सेकंदामध्ये आपलं उत्तर असं निघत आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:7 आहे, त्यांच्या वयातील फरक
21 वर्ष असेल तर सीताचे आजचे वय किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण टाईप तिसरी बघणार आहोत. बघा टाईप तिसरामधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. राम व श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 असून त्यांच्या वयाचा गुणाकार 135 आहे, तर श्यामचे आजचे वय किती. ठीक आहे. आता वयाचा गुणाकार आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे, म्हणून इथं जे वयाचं गुणोत्तर आहे त्याचा सुद्धा गुणाकार करावा लागेल. पण यामध्ये कसं करावं लागते हे लक्षात घ्या. इम्पॉर्टंट बाब आहे. आपल्याला विचारलेला आहे श्यामचे आजचे वय, तर श्यामचे आजचे वय बरोबर, ठीक आहे, श्यामसाठी गुणोत्तर बघा. राम पहिला आहे म्हणजे पहिलं गुणोत्तर रामचं आहे 5, श्याम दुसरा आहे म्हणजे दुसरं गुणोत्तर आहे श्यामचं, हे लिहिलं वरती. ठीक आहे. इथं उदाहरणामध्ये वयाचा गुणाकार दिलेला आहे म्हणून आपण गुणोत्तराचा गुणाकार करू, म्हणून 5 × 3 आणि जो गुणाकार दिलेला आहे इकडे गुणाकारात घेऊ 135. ठीक आहे. मग पुढे कसं होणार, बरोबर 3/5 × 3 किती झाले 15 × 135. ठीक आहे. आता 15ने जर 135ला जर भागलं तर 15 नम किती होतात 135, 15 नम किती होतात 135. पण उदाहरणामध्ये लक्षात घ्या, जिथं गुणाकार असेल या संख्येने या संख्येला भागल्यानंतर जो भागाकार येतो त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. गुणाकाराच्या उदाहरणामध्ये त्याचं काय घ्यायचं आहे, वर्गमूळ. हा जो 9 आला याचं वर्गमूळ घ्या, म्हणजे वर्गमुळात 9 म्हणजे याचं उत्तर किती आलं 3. म्हणजे इथे किती झाले आता 3 × 3 म्हणजे 3 × 3 3 त्रिक 9 वर्षे हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार हे सॉल्व करायचं आहे. आता हे वर्गमुळात 9 का बरं घेतले त्यासाठी मी तुम्हाला एक्सच्या पद्धतीनुसार सॉल्व करून सांगतो की वर्गमुळात 9 का बरं घेतात. ठीक आहे. बघा रामचं गुणोत्तर आहे 5, म्हणजे ते एक्झॅक्ट गुणोत्तर नाही आहे, ते संक्षिप्त रूप आहे, म्हणून आपण याला रामचे वय बरोबर आजचे वय बरोबर काय म्हटलं 5x म्हटलं. ठीक आहे. आणि श्यामचं गुणोत्तर किती आहे 3 आहे, म्हणजे ते एक्झॅक्ट वय नाही आहे, म्हणून श्यामचं आजचं वय बरोबर म्हटलं 3x. बरोबर आहे. आणि त्यांच्या वयाचा गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर किती येतात 135. आता 5ने 3ला गुणलं तर किती होतात 5 त्रिक 15 आणि x × x काय होतं रे x² बरोबर 135. आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून x² बरोबर 135. हा 15 गुणाकारामध्ये आहे, इकडे जाताना भागाकारामध्ये आला, मग 15 नम किती झाले 135. म्हणजे आपल्याला x² बरोबर किती भेटला 9. पण आपल्याला x ची किंमत पाहिजे म्हणून x बरोबर आपल्याला काय करावं लागेल वर्गमुळात 9 करावं लागतील, म्हणजे उत्तर आलं 3. म्हणजे लक्षात घ्या, इथं जे आपण गुणाकार केल्यानंतर भागाकार केल्यानंतर जे उत्तर येते ते वर्ग असतो, म्हणून त्याचं वर्गमूळ घेणं गरजेचं आहे. जेव्हा उदाहरणामध्ये वयाचा गुणाकार दिलेला आहे तिथं काय करायचं आहे, गुणोत्तराच्या गुणाकाराने जो गुणाकार दिलेला आहे त्याला भागल्यानंतर जो भागाकार येईल त्याचं काय करायचं आहे वर्गमूळ काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. असंच तुम्हाला रामचं वय काढायचं म्हटलं असतं तर तोंडी उत्तर काढू. रामचे आजचे वय बरोबर वरती आले असते 5, खाली आले असते 5 × 3 15 × 135. 15ने 135ला भागलं 9चा भाग गेला आणि 9चं वर्गमूळ 3 म्हणजेच 3 × 5 की झाले असते 15 वर्ष, म्हणजेच 15 × 9 135 वर्ष बरोबर आपलं उत्तर आलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे रामचं वय किती आलं असतं 15 वर्ष. ठीक आहे. काय अडचण आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा टाईप तिसऱ्यामधला दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे, त्यांच्या वयाचा गुणाकार 54 असेल तर बीचे आजचे वय किती. एकदम इझी. तर बीचे आजचे वय बरोबर बीचे आजचे वय बरोबर बीसाठी गुणोत्तर किती रे, ए पहिला आहे म्हणजेच 3, बी दुसरा आहे म्हणजेच 2, म्हणजे बीचं गुणोत्तर 2 वरती लिहिलं. इथं वयाचा गुणाकार दिलेला आहे म्हणून गुणोत्तराचा गुणाकार म्हणजेच 3 × 2 किती झाले 6 गुणेला गुणाकार किती आहे 54. 6ने जर 54ला भागलं तर 6 नम 54. परत इथं 9 आले, या 9चं वर्गमूळ किती येईल 3 हे लिहिलं, म्हणजेच 3 × 2 किती उत्तर आलं रे 6 वर्ष. तर बीचं आजचं वय किती आहे 6 वर्ष. तसं एचं जर काढायचं म्हटलं असतं तर एचे आजचे वय बरोबर एसाठी गुणोत्तर किती आहे 3, वयाचा गुणाकार झाला 6 आणि टोटल गुणाकार दिलेला आहे 54. परत 6ने 54ला भागलं 9चा भाग गेला, 9चं वर्गमूळ 3
म्हणजेच 3 गुणिले 3 किती झाले 9 वर्ष. ठीक आहे. बघा 9चा आणि 6चा गुणाकार केला 54 येते. म्हणजे उत्तर काय आहे बरोबर आहे. अशाच टाईपचं एक उदाहरण तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा तिसरं उदाहरण आपल्यासमोर आहे. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 108 असेल तर बीचे आजचे वय किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता आपण बघणार आहोत टाईप 4. बघा टाईप 4 मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. आता मेन एक्झाम्पल आपले चालू झालेले आहेत, तर या ट्रिक्सनुसार पूर्ण आपण वयवारी सॉल्व करणार आहोत. तर ट्रिक्स एकदम समजून घ्यायची आहे. बघा की सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल तर गीताचे आजचे वय किती, असा प्रश्न आहे. तर रेग्युलर पद्धतीनुसार सोडवायचं जर म्हटलं तर आपल्याला माहीत आहे सीताचे आणि गीताचे आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे रे 3:4. म्हणून आपण म्हणू शकतो सीताचे आजचे वय बरोबर 3x आणि गीताचे आजचे वय बरोबर 4x. कारण गुणोत्तर आहे सर्वात संक्षिप्त रूप आहे. पुढे काय म्हटलं 6 वर्षानंतर, मग 6 वर्षानंतरचे सीताचे वय बरोबर सीताचं गुणोत्तर किती होतं 3x. मग त्याच्यामध्ये काय झालं 6 ॲड झाले 6 वर्षानंतर. सेम 6 वर्षानंतरचे गीताचे वय बरोबर किती आहे 4x होतं, त्यामध्ये परत 6 ॲड झाले. ठीक आहे. म्हणजे 6 वर्षानंतरचे सीताचे वय किती झालं 3x अधिक 6 आणि 6 वर्षानंतरचे गीताचं वय किती झालं 4x अधिक 6. तेव्हा गुणोत्तर किती झालं 4:5. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 3x अधिक 6 छेदामध्ये 4x अधिक 6 बरोबर 4/5. ठीक आहे. कारण गुणोत्तर 4:5 आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे 4/5 आहे. आता या 5 या पूर्ण याला गुणावं लागेल. मग बघा 5 जर 3 गुणलं तर 5 3 15 होतात आणि हा x जसाच्या तसा, अधिक 5 जर 6 गुणलं तर 5 6 30 बरोबर 4 गुणिले 4 4 चौक 16x अधिक 4 6 24. ठीक आहे. एक्सची किंमत काढायची आहे. एक्सच्या टर्म एका साईडला नेऊ आणि अंक एका साईडला नेऊ. इथं बघा 16x आहे, इथं 15x आहे, हा 15x तिकडे नेऊ. इथं 30 आहेत, इथं 24 आहेत, हे 24 इकडे आणू. म्हणजे इथं किती होईल 30 वजा 24. कारण हा अधिक इकडे आला तर काय झाला वजा बरोबर. हा 16x इकडचा जसाच्या तसा, हा 15 आहे, 15च्या समोर काही चिन्ह नाही म्हणजेच प्लसचं चिन्ह आहे. मग तिकडे गेला तर काय होईल वजा 15x. म्हणजे 30मधून 24 गेले किती राहिले रे 6 बरोबर 16x वजा 15x किती राहिला x. म्हणजे एक्सची किंमत तुमची आता किती आली 6 आहे ना. म्हणजे एक्सची किंमत 6 आली. म्हणून आपल्याला आता सीताचं आणि आजचं आपल्याला कोणाला विचारलं आहे गीताचे आजचे वय. तर गीताचे आजचे वय बरोबर गीतासाठी आपण काय म्हटलं होतं गीताचे आजचे वय बरोबर 4x. म्हणजे 4 गुणिला एक्सची किंमत किती रे 6 म्हणजे 4 6 24 वर्ष हे तुमचं उत्तर येईल. आणि सीताचे आजचे वय बरोबर सीतासाठी गुणोत्तर किती दिलेलं आहे 3x. म्हणून 3 गुणिले 6 सायंत्रिक 18 वर्ष हे तुमचं सीताचं आजचं होईल. ठीक आहे. आता एवढं मोठं सॉल्व करायचं म्हटलं तर आपली महाराष्ट्र एक्सप्रेस सुटून जाईल ग्रुप डी मधून असेल किंवा NTPC मधून असेल. पण आपल्याला काय पाहिजे सोपी ट्रिक्स पाहिजे. लक्ष द्या, व्यवस्थित बघा कसं सॉल्व करायचं. हे सोडून द्या, मी जस्ट तुम्हाला सांगितलं की एवढं मोठं सॉल्व करावं लागेल. आता आपल्याला चुटकीमध्ये सॉल्व करणं आहे. कसं करणार बघा, लक्षात घ्या. बघा सीता आणि गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4 हे दिलेलं आहे आजच्या वयाचे गुणोत्तर. ठीक आहे. पुढे काय म्हटलं 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती येईल 4:5. ठीक आहे. आता लक्ष द्या. बघा 4मधून 3 काढले तर फरक कितीचा येतो 1चा. 5मधून 4 काढले तर फरक कितीचा येतो 1चा. समजून राहिलं.
बघा सारखे सारखे गुणोत्तर सीताचं पहिले 3 होतं नंतर 4 झालं, गीताचं पहिले 4 होतं नंतर 5 झालं. याच्यातून हे जर काढले तर 1 येतात, याच्यातून हे जर काढले तर 1 येतात. मग जेव्हा गुणोत्तरामधला फरक हा 1 असेल, जेव्हा गुणोत्तरामधला फरक 1 असेल तर जेवढे तुमचे टोटल वर्ष होतात ते तुमची एक्सची किंमत असते. जेवढे तुमचे टोटल वर्ष होतात ते तुमची एक्सची किंमत असते. म्हणजे आजपासून 6 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले रे? 6 वर्ष. आजपासून 6 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले? 6 वर्ष. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे, या 6ने डायरेक्ट ज्याचं वय विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणायचं आहे. म्हणजे सीताचं आजचं वय बरोबर सीताचे आजचे वय बरोबर, बघा सीतासाठी गुणोत्तर किती आहे? 3 गुणेला या 6ने गुणून टाका. 3 गुणेला 6 किती झालं? 18 वर्ष. किती झालं? 18 वर्ष. आणि जर तुम्हाला गीताचं आजचं वय विचारलं असतं, गीताचे आजचे वय बरोबर गीतासाठी गुणोत्तर किती आहे? 4. आणि कशाने गुणायचं? 6ने. म्हणजे 4 सक 24 वर्ष. असं डायरेक्ट तोंडी उत्तर तुम्ही काढू शकता. बघा काय करावं लागेल, सीता व गीता कोणताही प्रश्न आला वयवारीचा तर पहिलेच पाहून घ्या. पहिलं गुणोत्तर 3, इकडचं 4, म्हणजे 4तून 3 गेले, 1 राहू राहिला. इकडचं 4 आहे, इकडचं 5 आहे, 1 राहू राहिला. जेव्हा फरक तुमचा 1 असेल तेव्हा काय करायचं आहे, जेवढे एकूण वर्ष होतात त्या वर्षाने ज्याचं वय विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणून घ्यायचं. मग वर्ष किती आहेत? 6. मग 6ने 3ला गुणलं तर 6 3 18 झालं सीताचं वय. आणि 6ने 4ला गुणलं तर 6 चौक 24 झालं गीताचं वय. म्हणजे हे काही करण्याची गरज आहे का? काहीच नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त लिहिलं. ठीक आहे, लक्षात घ्या. आजपासून 6 वर्षानंतर म्हटलं तर वय किती झाले? 6 वर्ष. समजा इथं असतं आजचे वय आणि इथं असतं 6 वर्षापूर्वी. इथं असतं वरती असतं आजचे वय, लक्षात घ्या. हे वरती असतं आजचे वय आणि खाली असतं त्यांचं 6 वर्षापूर्वीचं वय. तर एकूण वर्ष किती झाले असते? तर आजपासून 6 वर्षापूर्वी तरीसुद्धा एकूण वर्ष किती झाले रे? 6 वर्ष. ठीक आहे. समजा आधी तुमचं 6 वर्षापूर्वीचं वय असतं. इथं बघा असं असतं, सीता व गीता यांच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3/4 आहे. आणि इथं 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर इथं काय असतं? 6 वर्षानंतर. म्हणजे पहिल्या लाईनमध्ये पूर्वी आहे, दुसऱ्या लाईनमध्ये नंतर आहे. तर तेव्हा एकूण वर्ष बरोबर या दोघांची बेरीज होईल. म्हणजे एकूण वर्ष किती होतील? ते 12 वर्ष. ठीक आहे, लक्षात घ्या. किंवा हे उलटं असलं, 6 वर्षानंतर पहिले आहे किंवा पूर्वी आहे तरीसुद्धा काय होईल? बेरीज होईल. लक्षात घ्या. आजपासून नंतर आहे, जेवढे वर्ष आहेत तेवढी ते राहतील. आजपासून पूर्वी आहे, जेवढे वर्ष आहे तेवढे एकूण वर्ष राहतील. आणि पूर्वी आणि नंतर आहे, मग दोघांची काय येईल? बेरीज, ते एकूण वर्ष राहतील. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा गुणोत्तरामधला फरक 1चा असतो तेव्हा टोटल वर्ष जे असतात त्या टोटल वर्षाने ज्याचं गुणोत्तर वय तुम्हाला विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणलं म्हणजे त्याचं तुम्हाला वय भेटून जाते. ठीक आहे. दुसरं उदाहरण आपण तोंडी सॉल्व करून या. बघा उदाहरण आहे, सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4/5 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 होईल. तर गीताचे आजचे वय किती? तर गीताचं आजचं वय विचारलेलं आहे. तर गीताचे आजचे वय बरोबर, ठीक आहे, तोंडी उत्तर काढू. 4 आहे, इकडे 5 आहे, फरक कितीचा आहे रे? 1चा. इकडे लिहून घ्या वाटलं असतं. फरक कितीचा आहे? 1चा. मग जेव्हा 1चा फरक असते तेव्हा टोटल वर्ष जेवढे होतात, मग इथं आजचे वय आहे आणि इथं 5 वर्षानंतर आहे, म्हणजे एकूण वर्ष किती झाले? 5 वर्ष. म्हणजे या 5ने आपल्याला ज्याचं वय विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणा. मग गीताचं आजचं वय बरोबर या 5ने गीताच्या गुणोत्तराला गुणू. मग 5ने या 5ला गुणलं तर 5/5 25 वर्ष. हे झालं गीताचं आजचं वय. पण हे ट्रिक्स कुठं चालेल? जिथं गुणोत्तरामधला फरक 1/1चा असेल तिथंच चालेल. आणि सीताचे आजचे वय बरोबर सीताचे आजचे वय बरोबर सीतासाठी गुणोत्तर किती आहे? 4. या 4ने 5ला गुणलं म्हणजे 20 वर्ष. हे झालं सीताचं आजचं वय. काय पेन पेपर काहीच करण्याची गरज नाही आहे. तोंडी तुम्ही डायरेक्ट असा प्रश्न पाहता पाहता सॉल्व करू शकता. एवढी खतरनाक ट्रिक्स आहे. ठीक आहे. नाही समजलं असेल परत सांग. बघा काय, सीता आणि गीता दिलेलं आहे. ही आहे सीता आणि ही दिलेली आहे गीता. ओके. सीताचं आजचं वयाचे गुणोत्तर आहे 4 आणि गीताचं आहे 5.
हे झालं त्यांचे आजचे वय. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे, 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल, 5 6. ठीक आहे, पहिले काय चेक करायचं, फरक 1 1चा आहे का. 5तून 4 काढले 1 राहतात, 6तून 5 काढले 1 राहतात. आजपासून 5 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले रे, 5 वर्ष. बरोबर आहे. मग जिथं फरक 1 1चा असतो तिथं जेवढे वर्ष येतात, मग आजपासून 5 वर्षानंतर आपल्याला वर्ष भेटू राहिले 5. ज्याचं वय विचारलेलं आहे, मग जेवढे वर्ष येतात त्या वर्षाने ज्याचं वय विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणायचं. मग गीताचं विचारलेलं होतं, तर गीताचे आजचे वय बरोबर, गीतासाठी गुणोत्तर आहे, गीता दुसरी आहे म्हणून 5 गुणेला इथे एकूण वर्ष किती झाले 5, म्हणजे 5 5 25 वर्ष, हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. आणि सेम जर तुम्हाला सीताचं आजचं वय विचारलं असतं तर तुम्ही कसं केलं असतं, तर सीतासाठी गुणोत्तर आहे 4 आणि एकूण वर्ष किती झाले 5, म्हणजे 4 5 20 वर्ष, हे तुमचं उत्तर आलेलं असतं. ओके, एक प्रश्न तिसरा इथंच करू. तोंडी उत्तर तुम्ही जर पाहत असाल व्हिडिओ, तर व्हिडिओ पाहता पाहता तोंडी उत्तर देता येते का बघू. सीता आणि गीता किंवा ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 8 आहे, 7 8 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8 9 होईल, तर बीचे आजचे वय किती, हे तोंडी उत्तर तुम्ही फटाफट सांगायचं आहे. प्रश्न परत रिपीट करतो, ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 8 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8 9 होईल, तर बीचे आजचे वय किती. उदाहरण पाहता पाहता, व्हिडिओ पाहता पाहता फटकन उत्तर सांगितलं पाहिजे. तर बीचं आजचं वय बरोबर 10 गुणिले 8, बघून घ्या काय येईल. ठीक आहे, अशा पर्यंत हा प्रश्न आपण सॉल्व करू शकतो. हीच ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. पण लक्षात घ्या, ही ट्रिक्स कुठं चालेल, जेव्हा गुणोत्तरामधला फरक 1चा असेल तेव्हा चालेल बाबू, अन्यथा चालेल का, नाही चालणार. असं जर कुठं चालवली तर आपली महाराष्ट्र एक्सप्रेस सुटून जाईल. आपण आपल्या जे निश्चित स्थळ आहे तिथपर्यंत पोहोचणार नाही आहे. तर मग जिथं 1 आहे तिथंच ही ट्रिक्स चालते. मग बाकी ठिकाणी काय करायचं, त्यासाठी आपण टाईप 5वा बघणार आहोत. टाईप 5व्यामध्ये समजा हा फरक 2चा आला, इथं 2 आले, इथं 2 आले, इथं 3 आले, इथं 3 आले, इथं 4 आले, इथं 4 आले, तर कसं करायचं ते आपण पुढच्या ट्रिक्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर पुढची ट्रिक्ससुद्धा पाहायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, टाईप 5व्यामधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 3 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 5 होईल, तर बीचे आजचे वय किती. तर बघा, ए व बी हे 2 व्यक्ती आपल्याला दिलेले आहे आणि त्यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेलं आहे, 2 3. ठीक आहे, पुढे काय म्हटलं त्यांनी, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल, 4 5 होईल, तर बीचे आजचे वय किती. पहिले काय चेक करायचं, याच्यामधला फरक. 4तून 2 काढले, फरक कितीचा येतो, 2चा. 5तून 3 काढले, फरक कितीचा येतो, 2चा. ठीक आहे, आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती होतील रे, 10 वर्ष. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण आहे. फरक पहिले 1 1चा येत होता, आता 2 2चा येऊ राहिला. मग 1 1 साठी आपला जो ट्रिक्स आहे, मग 2 2 3 3 4 4 असेल, तर त्यासाठी काय करायचं, तर लक्षात घ्या, आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष आले 10 आणि इथं फरक कितीचा येऊ राहिला, 2चा. मग या 2ला आपल्याला 1 करायचं आहे, या 2ला आपल्याला काय करायचं आहे, 1. म्हणजेच बघा, या 2ला 1 करायचं आहे म्हणजे हे आपण 2 युनिट बरोबर, हे एकूण वर्ष किती येत रे, 10 वर्ष. 2 युनिट बरोबर 10 वर्ष. इकडे 2 आहेत म्हणून 2 लिहिले आणि इकडे टोटल वर्ष 10 आहेत म्हणून 10 लिहिले, काय अडचण आहे. आता 2ला 1 करायचं आहे म्हणून या 2ला मी 2ने भागलं, या 2ला काय केलं, 2ने भागलं तरच 1 होईल. इथं समजा 3 असते, 3ला 3ने भागलं तरच 1 होईल. इथं 4 असते, तर 4ला 4ने भागलं तरच 1 होईल. म्हणजे आपल्याला याला 1 करायचं आहे म्हणून या 2ला मी 2ने भागलं, मग याला 2ने भागल्यामुळे याला सुद्धा 2ने भागायचं. ठीक आहे, मग 2ने 2ला भागलं तर 1 युनिट बरोबर किती झाले रे, 2 5 10 5 वर्ष. ठीक आहे, आपल्याला 1 युनिट पाहिजे होता, झाला. म्हणजेच 1 युनिट बरोबर किती झालं, 5 वर्ष. म्हणून पुढे काय करायचं, बीचे आजचे वय बरोबर
बीसाठी गुणोत्तर किती आहे रे? 3 आहे आजच्या वयाचं, आहे ना. आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3. 3 गुणेला आता हे 1 युनिट बरोबर किती? 5. म्हणजे 3 गुणेला 5, 3 5 15 वर्ष हे तुमचं उत्तर झालं. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिले 1 1 होता तर डायरेक्ट आपण एकूण वर्षाने करत होतो, पण इथं 2 2 3 3 असल्यानंतर जेव्हा आपले इथं 1 होईल म्हणजे या युनिटची किंमत 1 होईल तेव्हा जे वर्ष येतील त्या वर्षाने आपल्याला ज्याचं वय विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणायचं आहे. इथं 2 2 होते तर इथं आपण 1 केला. 1 केल्यानंतर जेवढी इकडे वर्ष येतील त्या वर्षाने ज्याचं वय तुम्हाला विचारलेलं आहे त्याच्या वयाच्या गुणोत्तराला गुणायचं आहे. मग 5 नाही, बीच्या गुणोत्तराला गुणलं, 5 त्रिक 15 वर्ष हे बीचं आजचं वय झालं. आणि सेम एचे आजचे वय जर तुम्हाला काढायचे असते तर एचे आजचे वय बरोबर एसाठी गुणोत्तर किती आहे? 2 गुणेला 1 युनिटची किंमत किती झाली? 5. म्हणजे 2 गुणेला 5 10 वर्ष हे तुमचं उत्तर आलं असतं. समजलं? नसेल समजलं तर परत बघू. लक्षात घ्या, प्रश्न कसा होता? ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल तर बीचे आजचे वय किती? ठीक आहे, तर लक्षात घ्या, ए आणि बी हे 2 व्यक्ती दिलेले आहे. आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे? 2:3 म्हणून एच्या खाली 2, बीच्या खाली 3. 10 वर्षानंतर लिहिलं काय गुणोत्तर आहे? 4:5 म्हणून एच्या खाली 4, बीच्या खाली 5. चेक केलं, 4मधून 2 काढले, 2चा फरक आला. 5मधून 3 काढले, 2चा फरक आला. आणि इथून आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले रे? 10 वर्ष. आता आपल्याला इथं 1 1 पाहिजे होता पण इथं 2 2 आहेत, आहे ना. इथं आपल्याला 1 1 पाहिजे. आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं 1 1 असेल तर डायरेक्ट आपण जेवढे वर्ष येतात त्याने गुणून उत्तर काढू शकतो. मग इथं 2 2 आहेत म्हणून 2 युनिट बरोबर मी काय म्हटलं? 10 वर्ष. हे जे 10 वर्ष आहेत ते. आता या 2ला मला 1 करायचं आहे म्हणून 2ने 2ला भागलं, 1 उत्तर आलं 1 युनिट. आता या 2ला 2ने भागलं म्हणून या 10ला सुद्धा 2ने भागावं लागेल तर 2 पंच 10 हे 5 वर्ष आलं. म्हणजेच 1 युनिट बरोबर 5 वर्ष आलं. आणि जेव्हा 1 युनिटची किंमत तुम्हाला भेटेल तेव्हा ज्याचं वय तुम्हाला विचारलेलं आहे त्याच्या वयाच्या गुणोत्तराला तुम्हाला गुणून त्याचं उत्तर काढायचं आहे. मग 5 आलं. एचं विचारलं असतं तर 5 2 10 एचं वय आणि 5 त्रिक 15 बीचं वय. आजचं वय विचारलेलं आहे. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला येड्यात काढण्यासाठी, पागल बनवण्यासाठी, महाराष्ट्र एक्सप्रेस सोडून देण्यासाठी काय करू शकतात तर बीचे 5 वर्षानंतरचे वय किती? मग पहिले बीचं आजचं वय काढावं लागेल तर बीचं आजचं वय किती आलं? 15 वर्ष. मग 5 वर्षानंतर काय? 15 अधिक 5 किती होईल? 20 वर्ष. साध्या साध्या गोष्टी आहेत, प्रश्न व्यवस्थित वाचत चला. कधी कधी तुम्हाला विचारतील तर बीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती? मग पहिले बीचं आजचं वय काढलं, बीचं आजचं वय किती आलं? 15. मग 2 वर्षापूर्वी म्हणजे पूर्वीचं आहे म्हणून 2 मायनस करावं लागतील तर 15मधून 2 गेले 13 वर्ष. तर प्रश्न व्यवस्थित पाहायचा, आपल्याला काय विचारलेलं आहे ते बघायचं. ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलीच आहे. ठीक आहे, आता इथं 2 2 आलं तर अशा तऱ्हेनं सॉल्व करू. समजा इथं 3 3 आलं तरीसुद्धा अशा तऱ्हेनं सॉल्व करायचं. 4 4 आलं तरीसुद्धा अशा तऱ्हेनं सॉल्व करायचं. 5 5 आलं तरीसुद्धा अशा तऱ्हेनं सॉल्व करायचं. अशाच टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघूया आणि तिसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 15 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल तर बीचे आजचे वय किती? परत लिहून घेऊ. ए आणि बी हे 2 व्यक्ती दिलेले आहेत. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेलं आहे? ए साठी 3, बी साठी 4. पुढे काय म्हटलं? 15 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती? 6:7. ठीक आहे, आजपासून 15 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले रे? 15 वर्ष. याच्यामधला फरक बघू. 6तून 3 गेले किती राहिले? 3. 7तून 4 गेले किती राहिले? 3. ठीक आहे, परत इथं 3 3 आले. आपल्याला काय पाहिजे? 1 1 म्हणून काय करू? इथं 3 आहेत म्हणून 3 युनिट म्हणू. 3 युनिट बरोबर एकूण वर्ष किती? 15 वर्ष. ठीक आहे, या 3ला आपल्याला 1 करायचं आहे कारण हा आपला फरक 1 1चा पाहिजे म्हणून या 3ला 3ने भागलं तर उत्तर किती आलं? 1. 3ने 3ला भागलं 1 युनिट म्हणून या 15ला सुद्धा 3ने भागावं लागेल तर 3ने 15ला भागलं 3 5 15 परत 5 वर्ष म्हणजे 1 युनिट बरोबर किती आले? परत
5 वर्ष. समजलं ना. या 3च्या ठिकाणी 1 करायचं आहे म्हणून 3ला 3ने भागलं 3 1 3 1 युनिट आलं आणि 15ला 3ने भागलं 3 5 15 5 वर्ष आले म्हणजे 1 युनिट बरोबर 5 वर्ष. तर बीचे आजचे वय बरोबर तर बीचे आजचे वय बरोबर बीसाठी गुणोत्तर किती आहे बाबू 4 आणि युनिट किती आले 5 5 चोक 20 वर्ष. हे झालं बीचं आजचं वय. आणि एचे आजचे वय बरोबर एचे आजचे वय बरोबर एसाठी गुणोत्तर किती आहे बाळा 3 गुणेला 1 युनिट बरोबर किती आहेत 5 म्हणजेच 3 5 15 वर्ष. हे झालं एचं आजचं वय. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल इथंच आपण बघू. समजा ए आणि बी हे 2 व्यक्ती आहेत त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर समजा 5:3 आहे. ठीक आहे. 5:3 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ठीक आहे 9:7 होईल. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:7 होईल. तर एचे आजचे वय किती हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न एकदा बघा. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:7 होईल. तर एचे आजचे वय किती हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो बघा इथं फरक सारखा असेल तर आपण त्याला 1 करून उत्तर काढू शकतो. पण समजा इथं फरक 3चा आला इथं फरक 2चा आला तर मग काय करणार. अशा टाईपची उदाहरणं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पुढचं लेक्चर जे आहे ते उद्या आपण टाकणार आहोत. तर वयवारीचं दुसरं पार्ट 2 मध्ये कशा टाईपचे एक्झाम्पल आणि आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 12 वर्ष होती. तर आईचं आजचं वय किती अशा प्रकारचे आपण प्रश्न बघणार आहोत. पटीवाले प्रश्नसुद्धा बघणार आहोत आणि जिथं फरक सारखा येत नसेल तिथं काय करायचं तसे सुद्धा प्रश्न आपण पुढे बघणार आहोत पार्ट 2 मध्ये. तर पार्ट 2 सुद्धा बघायला विसरायचा नाही आहे. एकाच ट्रिक्सनुसार एक्स आणि वायचा वापर न करता कसं सोप्या पद्धतीनुसार कसं सेकंदात उत्तर काढता येईल यासाठी मी तुम्हाला हा टॉपिक शिकवत आहे सर्वात आधी. आणि प्रत्येक चॅप्टर आपण अंकगणिताचा असो बुद्धिमत्तेचा असो शॉर्ट ट्रिकनुसार प्रत्येक चॅप्टर आपण सॉल्व करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं समजलं असेल की माझी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला रेल्वे ग्रुप डी मध्ये असेल किंवा NTPC मध्ये माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील त्या प्रयत्नानुसार तुम्हाला त्या NTPC मध्ये किंवा ग्रुप डी मध्ये तुम्हाला मला जॉईन करून देण्यासाठी मी जेवढे प्रयत्न होतील तेवढ्या प्रयत्न पोहोचण्यासाठी करणार आहे. तर तुम्ही सुद्धा तेवढी मेहनत घ्या. स्वतः नोटबुक घ्या. नोटबुकमध्ये प्रत्येक उदाहरण मी जे घेत आहे ते लिहित चला. जे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला देत आहे त्याचं उत्तर कमेंट करत चला. आणि सोबतच एक चॅप्टर झाला की त्याचे RRB NTPC असेल किंवा ग्रुप डी मध्ये त्या टॉपिकवरचे जे जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले सर्व सॉल्व करणार आहोत. 2 दिवस 3 दिवस एका टॉपिकसाठी वेळ लागला तरी काही हरकत नाही. पण एक चॅप्टर असा तऱ्हेनं करायचा की साला आयुष्यभरात कधी जरी त्याच्यावरचा कुठलाही प्रश्न आला तरी तो आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. आजच्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या अंकगणिताच्या वयवारी या टॉपिकमधल्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.